24 फरवरी को परभनी महानगर पालिका की तरफ से शहर में अलग अलग जगहों पर जो अतिक्रमण थे उनको हटाने का काम शुरू हो गया है और आज जिंतूर रोड जो हाईवे आईटीआई के सामने वहां का एक अतिक्रमण को हटाया गया है। हमारे साथ परभनी महानगर पालिका के आयुक्त देवीदास पवार साहब हैं, उनसे बात करते हैं। सर, जो अतिक्रमण हटाने की जो कार्रवाई आज की गई उसके बारे में क्या डिटेल मालूम? महापालिकेचं अतिक्रमण हटवणं वेळोवेळीचं काम आहे आणि महापालिकेकडे कधी विकासाच्या कामासाठी अतिक्रमण हटवतो किंवा काही तक्रारी असल्या तर आम्ही अतिक्रमण हटवत असतो। हे तक्रारी हटवत असताना मोहम्मद युसूफ नावाच्या व्यक्तीनं कादराबाद प्लॉटच्या या ठिकाणी 3 नागरिकांनी महापालिकेच्या जवळ त्याच्या घराला त्रास होते म्हणून अतिक्रमण करावं मागच्या 2-4 वर्षापासून काहीतरी तो अतिक्रमण करत होता। 26 जानेवारीला उपोषणा बसण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्यांना आम्ही सांगितले व आम्ही काढून टाकूया अतिक्रमण, परंतु तो आताही आम्ही काढण्याची प्रक्रिया करत असताना त्यांनी आम्हाला आज काढून टाका नाही तर आम्ही आत्महत्या करू वगैरे असे काही आम्हाला पत्र दिलेलं होतं। या अनुषंगाने आम्ही तपासणी केली, ते अतिक्रमण 3 नागरिकांचे होते आणि कमर्शियल अतिक्रमण होते। या अनुषंगाने आम्ही आज पोलीस बंदोबस्त घेऊन चांगल्या पद्धतीने अतिक्रमण काढलेलं आहे त्या ठिकाणचं आणि तो रस्ता मोकळा केला आहे। त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचं विकासाचं काम करूया। आता नागरिकांना विनंती करण्यात येते की महापालिकेच्या जागेवर किंवा रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करणे, महापालिकेनं अतिक्रमणाची कारवाई सुरू केलेली आहे। कारण नागरिकांचीच मागणी होत आहे आणि यामुळे शहर कंजेस्टेड होते, वाहतुकीसाठी होत आहे, इतर व्यवसायासाठी अतिक्रमणामुळे त्रास होत आहे। त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त विनंती करतो की आपण अतिक्रमण करू नका आणि महापालिकेला सहकार्य करा। सर, शहरामध्ये आणखीन काही अतिक्रमण आहे तर ते पण उठवले जाणार आहे का? त्याबद्दल काय सांगणार? आणि शेवटी कोरोना काल पुन्हा परत येत आहे कोरोना, त्याबद्दल लोकांना काय आवाहन करणार? शहरामध्ये अतिक्रमण वेळोवेळी होते, नागरिकांच्या तक्रारी तसंच सन्मान्य कडे सुद्धा नागरिक जात आहेत आणि अतिक्रमण काढण्याबद्दल सन्मान्य सदस्यांना सुद्धा विनंती करायची। या अनुषंगाने नाली आणि नालीच्या पुढे जे अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण आम्ही काढून टाकणार आहोत। त्यामुळं स्वतःच नागरिकांना नालीवरचं आणि नालीच्या पुढे जे अतिक्रमण असेल ते काढावे आणि स्वतःचा त्रास सहन करून जो होणार आहे त्यांना तो टाळावा, अन्यथा महापालिकेमार्फत ही आम्ही लवकरच मोहीम घेऊन काढणार आहोत। मोहीम घेण्याच्या आधी आपण स्वतः काढलं तर त्याचं वैयक्तिक नुकसान होणार नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वतःचं अतिक्रमण स्वतः काढून घ्यावं। याशिवाय सध्या कोरोनाची ही मध्ये कमी झाला होता, परंतु आता कोरोनाची ही संख्या वाढत आहे। याचं महत्त्वाचं कारण असं दिसून येते की नागरिकांनी थोडंसं समन्वय साधणं गरजेचं आहे। चांगल्या पद्धतीने हा संसर्गजन्य रोग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स करणे आणि सॅनिटायझर वापरणे हे अत्यंत गरजेचं आहे, परंतु हे वापरताना दिसत नाही। यामुळे दररोजच्या दररोज ही पेशंट वाढत आहे। यामुळे आम्ही महापालिकेमार्फत आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केली। जे लोक नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता येतात त्यांना आम्ही दंड लावत आहोत। ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्स नाही आहे त्या ठिकाणी आम्ही दंड लावतो आहोत आणि आम्ही दुकानामध्ये सुद्धा फिरत आहोत। ज्या ठिकाणी दुकानदार असतील, व्यापारी असतील आणि स्वतः व्यवसाय करत आहे आणि मास्क वापरलेलं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईचा सुरू केलेली आहे। त्यामुळे नागरिकांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी आणि कोरोना आपल्या शहरातून आणि आपल्या जिल्ह्यातून घालवण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या त्या कराव्या। मास्क वापरावं, सामाजिक अंतर ठेवावं आणि सॅनिटायझरचा पुन्हा वापर करावा आणि महापालिकेला आणि प्रशासनाला सहकार्य करावं, अन्यथा निश्चितपणे दंडात्मक कारवाई करेल आणि ते दंडात्मक कारवाई वाचण्यापासून आपण महापालिकेला सहकार्य करावं।